काही गोष्टी छोट्या असतात पण खूप महत्त्वाच्या असतात. जसं की हा सकाळचा चहा. तर जोपर्यंत मी सकाळचा चहा घेत नाही ना तोपर्यंत माझी सकाळ स्टार्ट होत नाही. तर नमस्कार मंडळी, मी पूजा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. तर चहा घेऊन मस्त फ्रेश झाले आणि खाली वॉकसाठी आले. खाली आल्यावरती पाहिलं तसा मस्त शांत रस्ता, सूर्यप्रकाश, हे सगळं निवांत वातावरण बघून मन अगदी फ्रेश होऊन गेलं. आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे घरात आलं आणि पाहिलं काय तर गाजरचा हलवा. मम्मींच्या हातचा गाजरचा हलवा खाऊन पोटासोबत मनही तृप्त झालं. वा वा. मला असं वाटतं की घर हे फक्त चार भिंती नसून त्याच्यामध्ये राहणाऱ्या लोकांमुळेच त्या घराला घरपण येतं. तर असंच काहीतरी नातं माझं आणि माझ्या सासूबाईंचं पण आहे. तर आम्ही सासू आणि सून ह्या नात्याने न राहता आम्ही आई आणि मुलगी अशाच नात्याने राहतो. तर आमच्यामध्ये एकामेकांच्याबद्दल प्रेम, त्यांच्या मतांचा, ते माझ्या मतांचा आदर करतात. ह्या सर्व गोष्टींमुळे आमचं आयुष्य खूप सोपं झालेलं आहे. मस्त अशा भाज्या निवडल्या, दुपारच्या जेवणाची तयारी केली. आज जेवणामध्ये मस्तपैकी गरमागरम भाकरी, कांद्याची पातेचा मस्त बेत केला. सगळ्यांनी एकत्र बसून जेवण केलं आणि मस्त अशी आज माझी दुपारही झाली. इव्हिनिंगला गुंड्या खालून खेळून आला, मग त्याला संध्याकाळचा स्नॅक दिला आणि त्यानंतर मग आम्ही आमच्या शॉपवरती आलो. शॉपवरती आल्यावरती गुंड्याला तिथे त्याचा एक मित्र भेटला, तो म्हणजे हा क्यूटचा डॉग. तर प्राण्यांविषयी मनामध्ये भीती नसून त्याच्या मनात प्राण्यांबद्दल फक्त प्रेम आहे आणि हे त्याला त्याच्या वडिलांच्याकडनं शिकायला मिळालं. शॉपवरनं घरी आल्यावरती त्याला त्याच्या डॅडीने मस्त असे छानसे सॉंग्स विथ डान्स शिकवला आणि हे दोघंजण असे एन्जॉय करतात हे पाहून खूप छान वाटतं. तर असा होता मंडळी माझा आजचा दिवस. आणि माझे असेच नवनवीन ब्लॉग्स तुम्ही पाहण्यासाठी आपल्या या मराठी मुलीला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर उद्या भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.